मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येत्या 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या तारखेआधीच बुधवार 25 सप्टेंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा झालेत, त्यामुळे महिलांनी आनंदी आहेत. तर अनेकांच्या खात्यात पैसे आलेच नाही आहेत. त्यामुळे या महिलांचे लक्ष बँक खात्याकडे लागून राहिले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे. याच तारखेला महिलांच्या खात्यात 1,500 रुपये आणि 4,500 रुपये खात्यात जमा होतील असे बोलले जात होते. मात्र आता सरकारने 25 डिसेंबरच्या आधीच बँकांना योजनेचे पैसे पाठवले आहेत. त्यामुळे बँकांनी बुधवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यात पाठवायला सुरुवात केली आहे. सध्या पाहायला गेले तर महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा झाले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात आत्तापर्यंत एकही रुपया जमा झाला नव्हता, त्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. खरं तर योजनेची घोषणा झाल्यानंतर 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केले होते. मात्र कागदपत्राअभावी अनेक महिलांना जुलै आधीच अर्ज करता आला नव्हता. त्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले होते. त्यामुळे या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये आले आहेत. त्याचसोबत ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या वेळेस ओवाळणीच्या रूपात 3,000 रुपये आले होते, त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचा एकत्रित लाभ मिळाला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबरचे पैसे येणे बाकी होते, म्हणजेच 1,500 रुपये येणार आहेत. बँकेने हे पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. आता ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाही आहेत, त्या महिलांनी निराश होण्याचे कारण नाही. कारण बँकेने हळूहळू पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे थोडासा धीर धरा. उद्या परवापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला ही माहिती कशी आवडली? माहिती जर का आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.